2 महिन्यांचे ट्रेनिंग आटपून अजय आणि त्याची सहकारी अनिता भारतात परतली होती. रितू आर्किटेक्चरची विद्यार्थी तिच्या मित्राबरोबर कुठेतरी ट्रेकला जाण्याचे ठरवित होती. मंदार आणि त्याचा मित्र सुमित यांना पण ट्रेकची आवड होती. यावर्षी राखी पौर्णिमेची सुट्टी शुक्रवारी आली होती. त्याच्यामुळे सगळ्या मंडळींना शुक्रवार, शनिवार, रविवार अशी जोडून सुट्टी आली होती. भूमी ट्रेकने या संधानात लोणावळ्याहून भीमाशंकरचा ट्रेक आखला होता. काळे काका भीमाशंकरचा ट्रेक प्रमुख म्हणून जाणार होते. भूमी ही संस्था अतिशय सुरेखरित्या ट्रेकचे आयोजन करत असते. लहान मुले देखील आपल्या आईवडिलांबरोबर भूमी ट्रॅक बरोबर जात असत. 4 दिवसांची ट्रॅक ठरली. गुरुवारी रात्री लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती भेटण्याचे ठरले. पावसाळी हवामान आणि लोणावळ्याचा ट्रेक सगळ्यांना फारच मजा वाटायची. रितूची आजी ट्रॅकच्या संदर्भात थोडी साशंक असायची. तिला वाटायचं एकटीच मुलगी कुठे जंगलात फिरणार, काही झालं वेडवाकडं तर. जिथे शहरामध्ये मुलीची सुरक्षा थोडी कठीण होती, तिथे जंगलामध्ये अनोळखी माणसांसोबत जाणं म्हणजे आजीला भीतीदायक वाटायचं. आणि रितू मात्र बिनधास्त होती. बऱ्याच मुलामुलींनी लोणावळ्याच्या ट्रेकसाठी आपलं नाव नोंदवलं. भूमी ट्रेकची एक शिस्त होती. कमीत कमी सामान आणि कमीत कमी पैसे, सगळ्यांचे सहकार. ज्या गावात ते थांबायचे त्या पाटलाला मानशी 50 रुपये देऊन गावच्या धर्मशाळेमध्ये स्वतःची सोय करून घेत असत. मुलांबरोबर एक अनुभवी काका जात असत. काकांच्या बॅगमध्ये स्वयंपाकाची काही जरूरीच्या वस्तू असत. अनुभवी ट्रेकर्सकडे बाकीचे सामान, काही दोऱ्या, काही छत्र्या आणि जरुरी पुरते सामान असत. आजूबाजूच्या परिसरामध्ये भूमी ट्रॅकचं फार नाव होतं. बिनधास्तपणे आपल्या मुलांना आईवडीलही भूमी ट्रॅक बरोबर सोडत असत. अजय, अनिता, रितू, मंदार, विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत, निलेश, रमाकांत, श्रीहरी नेहमी जाणारे लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्मवर जमले. बघतात तो काय, तेथे चित्रविचित्र पोशाख केलेले जवळजवळ 25 मुली ट्रेकसाठी आले होते. त्यातल्या एका शिष्ट मुलांनी अजयला विचारलं की बस केव्हा येणार आहे. बहुतेक ते कुठल्या तरी ट्रिपच्या सारखेच ट्रेक असते असे समजून आले होते. प्रत्येक मुलाकडे एक व्हीलर बॅग होती आणि भरपूर सामान होतं. कोल्ड्रिंकच्या बाटल्या, बटाट्याचे चिप्स, कुरकुरे. अजयला हसूच आलं. ट्रॅकवरती मुले कधी कोल्ड्रिंक किंवा ड्रिंक घेत नसत. हा तिथला अलिखित नियमच होता. प्लॅस्टिकच्या पिशवीतले कुठलेही सामान ट्रॅकवर नेले जात नसे. त्या मुलांचे उत्साह आणि लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्मवरती वाहून गेले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता काळे काकांनी आपली बॅग उचलली आणि सगळ्यांना आपल्या पाठीमागे यायला सांगितले. मुलांना यायचं होतं. एका लाईनमध्ये काळे काकांच्या मागे चालू लागले. बाकीची मुलं घरी परत गेली. रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि लोणावळ्याला तर 5:30 वाजताच अंधार पडायला सुरुवात झाली. रितूला चिक्की फार आवडायची म्हणून मंदारने धावत जाऊन विकत आणली होती. त्याने आल्या आल्या 2 तुकडे रितूला दिले आणि बाकी सगळे बरोबरच्या मित्रांना वाटले. या मुलांना पावसात खेळणे फार आवडायचे. पावसात खेळ सगळी मंडळी फारच उत्साहात होते आणि श्रीकांत, निलेश तर विनोद सांगण्यात फार हुशार होते. त्यामुळे गप्पा मारत मजेमध्ये त्यांचा ट्रेक सुरू झाला. लोणावळ्यापासून भीमाशंकर 14 तासांवर होते. ट्रेक करताना 14 तासांचे कधीकधी 16 तास पण होतात. 4 तास चालल्यानंतर थोडं थांबायची, थोडी विश्रांती घ्यायची, काही खायचं आणि मग पुढे जायचं असा त्यांचा नियम होता. असं ठरलं होतं की रात्री येणाऱ्या गावामध्ये मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे भीमाशंकरकडे निघायचं. त्यानुसार पहिले गाव आल्यानंतर काळे काका पुढे झाले आणि त्यांनी पोलीस पाटलांना भेटून रात्रीच्या राहण्याची व्यवस्था केली. रात्रीची व्यवस्था नेहमी साधीच असायची. आपापली स्लीपिंग बॅग उघडून आणि मुलींना मध्ये ठेवून सगळे गोलाकार झोपायचे. त्या रात्री झोपताना देखील पायात आणि हातात मोजे आणि डोक्याला कानटोपी असा नियमच होता. पोलीस पाटील जेवणाची व्यवस्था करत, पण मुलांनी पहिल्या दिवशीच रात्रीचं जेवण बरोबर आणल्यामुळे जेवणाची गरज नव्हती. दुसऱ्या दिवशीचा ट्रॅक हा पुष्कळ लांब असल्यामुळे काळे काकांनी सगळ्यांना झोपायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच काकांनी सगळ्यांना उठवले आणि 6 वाजता मुलांनी पुढचा रस्ता पकडला. मजेत फोटो काढत वनस्पतीची माहिती घेत सगळेजण भीमाशंकरच्या दिशेने चालले होते. नेहमीचाच रस्ता आणि काकांचा अनुभव त्याच्यामुळे सगळे बिनधास्त होते. अजय, अनिता, मंदार हे पुढे चालत होते. मध्ये रितू आणि तिच्या मागे बाकीचे. काकांची जड बॅग मधून मधून सगळेजण आपल्या पाठीवर घेत होते. वाटेत लागलेल्या ओढ्याच्या किनारी काळे काका थांबले आणि म्हणाले, इथे आपण थांबू, काही खाऊ आणि मग पुढे जाऊ. अजय, अनिता आणि विजय वाळलेला पाला आणि लाकूड आणायला गेले. तेवढ्यात सारंग आणि सौरभने चूल तयार केली. ओढ्याच्या काठी बसून काकांनी तांदूळ धुतले, आणलेले बटाटे पण धुतले आणि पातेले तयार ठेवले. चूल पेटली. अर्ध्या तासामध्ये सुरेख चवदार खिचडी तयार झाली. रितूने त्याच विस्तवावर थोडे पापड भाजले आणि आजीने दिलेले लोणचे सगळ्यांना वाढले. काळे काकांनी येताना सांज्याच्या पोळ्या पण आणल्या होत्या. मजेत जेवण करून मुलांनी भांडी घासली आणि सामान आवरून पुढे चालण्यास सुरुवात केली. सारंग फार सुरेख बासरी वाजवायचा. सगळ्यांनी आग्रह करून त्याला बासरी वाजवायला सांगितले. बासरीच्या गोड आवाजात वाट कशी सरली ते कोणालाच कळलं नाही. अचानक चारी बाजूनी अंधार दाटून आला. खरं म्हणजे फक्त 2:30 वाजले होते, पण इतके ढग जमून आले होते आणि कडकड विजा चमकायला लागल्या. पुढचे गाव येण्याआधी तर अजून 2 तास होते. वाट पूर्ण निर्मनुष्य आणि जंगलाची होती. काकांना जरी काळजी वाटली तरी मुले बिनधास्त होती. जेवण झाले होते. साथीला सारंगाची बासरी होतीच. सगळ्यांनी ठरवले असेच पुढे जायचं. अर्धा तास झाल्यानंतर काळोख अजूनच गडद झाला आणि नेहमी न लागणारा ओढा मध्ये आला. काळे काकांच्या तर पायाखालची वाट होती. मग हा ओढा कसा? अजय आणि विजय ते पण नेहमीचे ट्रेकर्स होते. आधीच्या ट्रेकमध्ये हा ओढा त्यांनी कधीच बघितला नव्हता. ओढ्याच्या दूरवर 2 मुली दिसत होत्या. त्यांना बहुतेक ओढा ओलांडून पलीकडे जायचं होतं. रानातल्या कातकऱ्याच्या मुली असतील असं वाटून रितू धावतच त्यांच्याकडे गेली. दोघी मुली दिसायला सारख्याच होत्या. सारखेच कपडे घातले होते. हनुवटीवरती हिरव्या गोंधळाचा ठिपका तसाच होता, कासा मारलेला. हिरवं लुगडं, हातात हिरव्या बांगड्या, विस्कटलेल्या केसांचा बुचडा, गळ्यात काळी पोत, कपाळाला मोठा लाल कुंकू, कमरेला कोयता, दोऱ्याचे वेटोळं. दोघींच्याही डोक्यावरती टोपल्या होत्या. त्यांना रस्ता माहीत असेल असे वाटून रितू त्या दोघींकडे गेली. त्यांनी हसूनच ओढ्याच्या उताराकडे बोट केलं आणि आपल्या मागून या अशी खूण केली. रितूने बाकीच्या ग्रुपला यायची खूण केली. अजयला जरा विचित्र वाटत होतं, पण काही इलाज नव्हता. आता सारंगने बासरीवर गर्द सभोवती रान, साजनी, तू तर चाफे कळी गाणं वाजवायला सुरुवात केली. त्याच हर्षी सगळ्यांना खूप हसू आले. मुलींनी मागे वळून बघितले. त्यांची नजर एकदम थंड आणि कोरडी होती. ती बघून अनिताच्या अंगावर शहारा आला. अचानक कुठून तरी कुत्र्याचे 2 पिल्लू त्या मुलींच्या मागे चालू लागले. असेल सोबत म्हणून मुलांनी लक्ष दिलं नाही. काळोख दाटून येत होता. कुठेही गावाचं नामोनिशाण नव्हतं. फक्त त्या 2 मुलींचा आधार होता. अचानक कुत्र्याचे पिल्लू मोठी व्हायला लागले. हळूहळू त्यांची शेळी झाली. ओढ्याच्या पाण्याला उतार पडण्याऐवजी अजूनच वाढत चाललं होतं. आता शेळीचं लहान गाढव झाले होतं. मुली पुढे पुढे चालत राहिल्या. बाकीच्या मुलांचे डोके जणू काही बंद झालं होतं. त्यांना आजूबाजूची परिस्थितीचं काही भानच नव्हतं. मुलींच्या डोक्यावरच्या टोपल्या हळूहळू मोठ्या होत होत्या. अजयने रमाकांतचे हात धरून त्याला मागे ओढले. बहुतेक ते सगळेजण कुठल्या तरी विचित्र भोवऱ्यात सापडले होते. ओढा एक वळणावरती आल्या तशा त्या दोघी डोक्यावरची टोपली मध्ये बसून पाण्यामध्ये शिरल्या आणि गायब झाल्या. आता गाढवाचे घोडे झाले होते. एका घोड्याने श्रीहरीला मागून धक्का दिला. दोन्ही घोडे त्यांच्या मागून चालत होते. जणू काही त्यांनी मागची वाट बंद करून टाकली होती. देशमाने प्रॉपर्टी अशी पाटी लागली. कंपाऊंडचं दार उघडलं होतं. तिथे सगळ्यांना ढकलून त्या 2 घोड्यांचे आत 2 कावळे झाले होते. सगळी मुलं अचानक शुद्धीवर आली. आतापर्यंतच्या भरलेल्या वातावरणामुळे त्यांना काहीच कळत नव्हतं. सौरभच्या आजीने मोहरीची पेस्ट त्याच्या बॅगमध्ये ठेवली होती, त्यामुळे तो थोडाफार तरी शुद्धीवर होता. देशमाने प्रॉपर्टी जंगलाच्या मध्यभागी असून बरीच प्रचंड प्रमाणावर पसरलेली होती. एवढ्या मोठ्या गर्द हिरव्या जंगलात देशमाने प्रॉपर्टीमध्ये
तर झाडे जळून गेली होती. मध्यभागी भल्या मोठा वाडा फार भयानक दिसत होता. मागे जाण्याचा प्रयत्न केला तर तो ओढा जणू वाट अडवून उभा होता. अजयने रमाकांत आणि अनिताचा हात धरून मागे ओढले होते. तेवढे ओढ्याच्या पलीकडे राहिले होते. मध्ये वाहणारे ओढा यामुळे या तिघांना काहीच करता येत नव्हतं. हतबल होऊन बाकीची टीम वाड्यात शिरताना त्यांना दिसत होती. वाड्याचा भला मोठा दरवाजा करकर करत उघडला. आतमधल्या दालनामध्ये स्वच्छ प्रकाश दिसत होता. धोतर सोवळे नेसलेले आणि खांद्यावर उपरणे घेतलेले बरेच काही लोक काहीतरी काम करत होते. काळं धोतर नेसलेला एक पैलवान सारखा दिसणारा माणूस त्यांच्या दिशेने आला आणि गोड आवाजात म्हणाला, "अण्णा, पाहुणे आले बरं का." लाल भडक रेशमी सोवळे नेसलेला प्रौढ माणूस होमकुंडापासून उठून दरवाजापर्यंत आला. त्याच्या कपाळावरती लाल फुलीव काढली होती. तोंड उघडल्यावर त्याच्या तोंडातली धारदार सुळे चमकले. जाड बसक्या आवाजात म्हणाला, "या, शेवटी तुम्ही पोचलातच." तोंडाचे बोळके उघडून क्लक क्लक क क असा आवाज करत एक म्हातारी पुढे आली. पांढऱ्या जटा, लाल साडी कमरेतून वाकलेली, हातात एक वेडावाकडं बांबू. तिच्या कपाळावरती लाल फुली होती. आपले पांढरे डोळे गरागर फिरवत म्हणाली, "बरोबर, आता चित्र पुरं होईल." परत म्हातारी क्ल 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 आवाज करत हसली. रितूच्या हाताला धरून म्हातारीने तिला आपल्याबरोबर ओढत ओढत जिन्यापर्यंत नेले. काहीतरी फार भयानक होतं ते. जिन्याच्या एका खांबाला म्हातारीने रितूचे पाय बांधले. विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत यांना लाल सोवळे नेसलेल्या गृहस्थाने फक्त डोळ्यांच्या नजरेने ढकलले आणि एका खोलीत बंद केले. काळं धोतर नेसलेल्या एका माणसाने या चौघांनाही जांभळ्या रंगाचं धोतर नेसायला सांगितलं. बांधल्यानंतर काळे काकांना स्वयंपाकघरामध्ये नेण्यात आलं. स्वयंपाकघरामध्ये मोठा दगडी पाटा आणि विचित्र आकाराचा वरवंटा होता. वरवंटा विचित्र पद्धतीने आपोआपच पाट्यावरती आपटत होता. सगळं काही फार भयानक होतं. काळे काकांच्या बॅगमधून भांडी बाहेर काढण्यात आली. म्हातारी परत हसली. एका मोठ्या भांड्यामध्ये तिने काळे काकांना बसायला सांगितले आणि त्यांच्या डोक्यावर जोरदार वरवंटा आणला. काळे काका एकदम लहान मुलगा होऊन भांड्यामध्ये घुसले. भांड्यावर झाकण ठेवून म्हातारीने ते एका भल्या मोठ्या चुलीवर ठेवून दिले. लक लक क्लक क्लक आवाज करत म्हातारीने ओरडून सांगितले, "प्रसाद तयार होतोय बरं." काहीतरी भयानक अमानवी प्रकार चालू होता. निलेश आणि सारंग यांना पण काळ्या धोत्रावाल्या माणसाने पकडले. त्यांचा डावा हात आणि डावा पाय एकत्र बांधून त्यांना हॉलमधल्या खांबाशी बांधून ठेवले. तेवढ्यात त्या दोघी मुली तेथे आल्या. यज्ञवेदीपाशी उभे राहून आपले केस सोडले. डोके गरागरा फिरवत यज्ञवेदीवर आपले केस आपटायला सुरुवात केली. "होऊ दे, होऊ दे, घेऊन जा, घेऊन जा, मुक्त कर, मुक्त कर," असे काहीसे शब्द पुटपुटत त्या आपले केस आपटत होत्या. हळूहळू त्यांचा आवाज वाढायला लागला. लाल सोवळे नेसलेल्या गृहस्थ निलेश, सारंग आणि रितूच्या कपाळावर लाल फुली काढली. फुली काढता क्षणी निलेश आणि सारंगचं रूपांतर मांजरमध्ये झालं. रितू तशीच उभी होती. तिने पटकन आपला मोकळा हात घालून बोगद्यातून मोहरीची पेस्ट काढली. मोहरी आणि स्वतःच्या डोळ्याला लावली. तसं तिने आपल्या हातापायाला देखील पटापट मोहरीची पेस्ट लावली. डोळ्यांनी खुणा करून तिने निलेश आणि सारंगला आपल्याजवळ बोलवले. आता ते दोघं मांजर झाले होते, पण त्यांच्या कपाळावर मात्र लाल फुली तशीच होती. ऋतूने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तिने ठरवले की आजूबाजूला काही बघायचेच नाही. दोघा मांजराच्या तोंडाला तिने मोहरीची पेस्ट लावली आणि ज्यांना स्वयंपाकघरात जायला खुणावले. मांजर झालेला निलेश उड्या मारत स्वयंपाकघरात गेला आणि त्यांनी काळे काकांच्या तोंडाचा पापा घेतला. काळे काका गरम भांड्यामध्ये बसले होते. त्याचे हातपाय त्यांना तिथून निघता येत नव्हते. तरी पण त्यांनी जोर लावून स्वतःला भांड्यातून बाहेर काढलं. मोहरीची पेस्ट तोंडाला लावल्यामुळे म्हातारी किंवा लाल सोवळावाला गृहस्थ त्यांना काहीही करू शकत नव्हता. त्या दोघी मुलींचे केस आपटणे चालूच होते. आता यज्ञवेदीमधून आगीचे लोळ वरती उठायला लागले आणि अचानक तिथल्या नारळाला केस येऊ लागले. नारळाचे डोक्यावरचे केस लांब लांब होत विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत यांच्या खोलीपर्यंत गेले.
या चौघांनाही केसामध्ये बांधत यज्ञवेदीपर्यंत खेचण्यात आले. धोतरवाल्या गृहस्थाने चारी मुलांचे केस वस्त्राने काढले आणि ते यज्ञामध्ये फेकले. आता ते चौघेही मुले अतिशय भयानक दिसत होती. आता तो नारळ घडाघडा हलू लागला. बळी द्या, बळी द्या असे म्हणून घुमायला लागला. कुठल्या तरी भयानक वाड्यामध्ये सगळी मुले अडकली होती. बाहेर पडायला रस्ता नव्हता, कुठे दारच नव्हतं. सगळीकडे नुसत्या भिंती. त्या भयानक घरामधले सगळे लोक आता यज्ञ भोवती बसून घुमायला लागले होते. त्या खोलीमधली सगळी चित्र आता जिवंत झाली आणि ती चित्रातल्या चित्रात घुमायला लागली. भिंतीवर टांगलेली हरणाची, वाघाची तोंड पण डोळे गरागरा फिरवायला लागले. 1 फूट उंचीच्या 4 माणसांनी एक मोठा लाकडी ओंडका यज्ञवेदीपाशी आणला. काळे काका, रितू, मंदार, विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत, निलेश, श्रीहरी त्यांच्या जीवनाचा अंत होणार होता. आता रमाकांत, अजय आणि अनिता सोडले तर सगळेजण संकटामध्ये होते. रमाकांत आणि अजय आणि बराच विचार केला, कसं वाचवायचं यांना. इंजिनियर मुलांना तांत्रिक मांत्रिक काहीच माहीत नसते, पण आईवडिलांच्या संस्कारामुळे आलेली भक्ती, देवावरचा दृढ विश्वास त्यांना या पण संकटातून तारून नेणार होता. अनितानं जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. रमाकांत आणि अजयने आपली बॅग तपासली. त्याच्यामध्ये असलेले लिंब, सुपारी, लोखंडी आकडे, काही दोर असे त्यांनी काढून घेतले. अनिता नको नको म्हणत असताना देखील तिला ओढ्याच्या त्याच तीरावर ठेवून दोघेजण पटकन पाण्यामध्ये शिरले. आता त्यांनी तोंडामध्ये राम नावाचा जप करत देशमाने कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. दोघांनीही लिंबू कापून ठेवले होते आणि मधून ते त्याचा वास घेत होते. तसेच अनितानं आणलेली मोहरीची पेस्ट देखील त्यांनी आपल्या तोंडाला आणि हातापायाला लावली होती. दोघांनी पण माकड टोपी घातल्यामुळे त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. आता सूर्यास्ताची वेळ झाली होती. अनिता एका झाडाखाली बसून हनुमान चालीसा सतत जप करत राहिली. मोबाईलची रेंज लागतच नव्हती, त्यामुळे कुठल्याही फोनचा काहीही उपयोग नव्हता. थोडासा अंधार झाल्यानंतर रमाकांत आणि अजय देशमाने वाड्यामध्ये शिरले. वाड्यामध्ये येण्यासाठी जो दरवाजा होता तो मागे वळून बघितल्यावर ती त्याची भिंत झालेली होती. आता बाहेर जायची वाट खुंटली होती. त्या दोघांनी विचार केला होता, सगळ्या टीमला बाहेर काढूनच ते बाहेर जातील. आतमध्ये दृश्य बघून अजय आणि रमाकांतच्या अंगावर सरसरून शहारा आला. आपल्या मित्रमैत्रिणींचा अवतार बघून, त्यांची अवस्था बघून त्यांची जीभ टाळ्याला चिकटली. तरी पण डगमगून न जाता दोघांनीही एका विचाराने प्रयत्न करायचे ठरवले. रितूने त्या दोघांना बघितले आणि आपल्या पाशी बोलवले. मध्यभागी असलेल्या यज्ञकुंडाचा लाल पिवळा प्रकाश सगळ्या बळींचा चेहऱ्यावरती चमकत होता. रितूने अजयला स्वयंपाकघर कुठे आहे ते दाखवले. अजयने पटकन जाऊन पातेल्यामध्ये पाणी आणले आणि धाडकन यज्ञकुंडामध्ये ओतून दिले. डोळे मिटून बसलेला लाल सोहळ्यातला माणूस खाडकन जागा झाला. त्याने रागाने आजूबाजूला नजर फिरवली, पण अंधारून आले असल्यामुळे त्याला अजय आणि रमाकांतने घातलेल्या निळ्या कपड्यांमुळे ते त्याला दिसले नाहीत. लाल लुगड्यातली म्हातारी आता वेडावाकडा बांबू जोरजोरात घुमवू लागली. टप आपटा आपटा क्लक क्लक आवाज करत म्हातारी ओरडू लागली. लांब कात्या झालेले नारळ गडगडा लोळून बळी द्या, बळी द्या असे ओरडू लागले. अजयने म्हातारीच्या कमरेमध्ये एक सणसणीत लाथ घालून तिच्या हातातला लिंबू हिसकावून घेतला. लोळणाऱ्या दोन्ही नारळांना त्यांनी फटाफट यज्ञकुंडामध्ये ढकलून दिले. यज्ञकुंडातली आग परत भडकली. स्वाहा स्वाहा असा आवाज आता यज्ञकुंडातून यायला लागला. त्याच्यातून आता 2 हात वर आले. ते बघता क्षणी रमाकांतने म्हातारीला उचलले आणि अजयने लाल सोवळे नेसलेल्या माणसाला उचलून आगीमध्ये फेकले. त्या दोघांनाही आगीमध्ये ढकलता क्षणी 4 बुटके हळूहळू मोठे होऊ लागले. जसे ते मोठे होत होते तसे त्यांचे पाय गायब झाले आणि ते हवेमध्ये तरंगायला लागले. यज्ञकुंडाभोवती एक गोलाकार रिंगण घालून 4ही तरंगणाऱ्या बुटके यांनी यज्ञकुंड यामध्ये उडी घेतली. मुक्ती मुक्ती असा आवाज 4ही बाजूनी घुमू लागला. आजूबाजूलाही भयानक असे आवाज येऊ लागले. बाहेर वादळ सुटले असं वाटू लागलं.
विजा चमकू लागल्या आणि बघता क्षणी वाडा जमीनदोस्त झाला. अनिता रडवेली होऊन सगळ्यांना गदगदा हलवत होती. उठा रे आता, सारखे म्हणत होती. डोळे चोळत चोळत सगळे मुले, रितू आणि काळेकाका जागे झाले. त्यांनी आजूबाजूला बघितले. कुठेही ओढा नव्हता किंवा वाडाही नव्हता. एक भयानक दुःखद स्वप्न असल्यासारखं कालचा त्यांचा अनुभव होता. जर अजय आणि रमाकांत वेळेवरती त्यांच्या मदतीला आले नसते तर कदाचित सर्व मुले आणि काळेकाका कुठल्या तरी कावळ्याच्या रूपामध्ये जंगलामध्ये हिंडत असते. ईश्वरावरील श्रद्धा, समय न चुकवता याच्यामुळेच आज ट्रेकवरील सर्व मुले आणि त्यांचे गाईड काळेकाका वाचले होते. तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कथेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.